जर्नी टुवर्ड्स फायनान्शियल फ्रीडम या सिरीजमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये महिन्याचे मंथली बजेट बनवणे, दुसरं आहे तुमचा फायर नंबर कॅल्क्युलेट करणे आणि तिसरं आहे तुमचे जे काही लोनचे इंटरेस्ट जे 2 डिजिटच्या वर आहेत, म्हणजे थोडक्यात 10% वर 12%, 15% असे जे लोन तुम्ही काढलेले आहेत ते लोन तुम्हाला रिपेमेंट करून बंद करायचे. सो ह्या 3 स्टेप्स झाल्यानंतर आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करायला. सो मी तुम्हाला एक नियम सांगणार आहे. 50-30-20 हा नियम आहे. 50% जो काही आपला निव्वळ इन्कम आहे त्याच्या 50% हे आपण नीड्सवर स्पेंड केलं पाहिजे. आता नीड्स म्हणजे गरजा, ज्या म्हणजे डे टू डे आपल्या गरजा आहेत. घर भाडं असेल, घराचा EMI असेल, लाईट आहे, पाणी आहे, ग्रॉसरी आहे, मेडिकल इन्शुरन्सचा हप्ता आहे, या सगळ्या आपल्या नीड्स आहेत आणि त्यावरती आपण टोटल इन्कमचा 50% अमाऊंट ही स्पेंड करायची आहे. 30% अमाऊंट ही तुमच्या वॉन्ट्सवर गेली पाहिजे. वॉन्ट्स किंवा त्याला आपण डिझायर पण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये येतात तुमच्या लक्झरी आयटम्स, म्हणजे तुमचं शॉपिंग आलं, महागडे ब्रँडेड कपडे घेणं आलं, ट्रॅव्हलिंग आलं, बाहेर खाणं आलं, हॉटेलिंग आलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वॉन्ट्स किंवा डिझायर्समध्ये येतात. त्यावरती तुमचा 30% पैसा खर्च झाला पाहिजे आणि राहिले 20%. सो 20% हे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स किंवा गोल्स याच्यावरती गेले पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता, म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता किंवा FD मधली इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता. सो ही 20% तुमची त्यामध्ये गेली पाहिजे. उदाहरण दाखल जर बघायला गेलो आपण तर सपोज एखाद्या व्यक्तीची सॅलरी ही 20,000 रुपये आहे, म्हणजे टॅक्स वगैरे सगळं वगळून त्याच्या हातामध्ये जर 20,000 रुपये येत असतील तर त्यातले 10,000 रुपये त्यांनी नीड्सवर खर्च केले पाहिजेत. त्यानंतर 6,000 रुपये हे त्याचे डिझायर किंवा काय म्हणू आपण त्याला वॉन्ट्सवर गेले पाहिजेत आणि 4,000 रुपये हे त्याचे इन्व्हेस्टमेंट्स किंवा बचत ह्यामध्ये गेले पाहिजेत. आता जसं जसं तुमचा इन्कम वाढेल, 20,000, 30,000 झाला, 50,000 झाला, 1,00,000 झाला, तसं तसं हा रूल सेम राहणार नाही. हा रूल बदलत जाईल. कारण जर तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये कमवतायत तर तुमचे नीड्सवरती 50% अमाऊंट जाणार नाही, ती थोडीशी कमी जाईल. सो ती जी राहिलेली रक्कम आहे ती आपल्याला मग इन्व्हेस्टमेंट किंवा बचतीवर घालवायची आहे. सो जसं तुमचं इन्कम वाढेल तसा हा रूल पण चेंज होईल. पण हा बेसिक नियम आहे गुंतवणुकीचा, 50-30-20. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.